धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन दराच्या प्रश्नावर मात केली आहे। शेतकऱ्यांना आय वॉच ही तेल निर्मितीची कंपनी सुरू केली आहे। सरकारच्या स्मार्ट प्रकल्प योजनेतून हा नवा उद्योग उभा करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव तर मिळणारच आहे, सोबतच गावातील तरुणांना रोजगार मिळालाय। कंपनीचे संचालक प्रवीण पवार यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे। दरम्यान जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी या प्रकल्पाची पाहणी केली। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडे वळावं असं आवाहनही त्यांनी केलंय। महाराष्ट्र शासनाने साधारणतः एक 3-4 वर्षापूर्वी जे लॉन्च झाली योजना, ज्याला स्मार्ट प्रोजेक्ट म्हणतात, बाळासाहेब ठाकरे कृषी याची जे यांत्रिकरणाची आणि आपल्या उद्योगधंदे ग्रामीण भागामध्ये वाढवावेत याच्या दृष्टीनं फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि जे वैयक्तिक असलेले जे प्रामुख्याने एफपीओच्या माध्यमातूनच वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स आहेत ते राबवण्याचा प्रयत्न करत आहोत, आपण शासन करत आहे। सद्यस्थितीला की स्मार्ट प्रकल्पाद्वारे जे कृषी विभागांतर्गत आहे त्या थ्रू आपण हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे। त्यांच्या अंतर्गत आपण मशीन शेड, गोडाऊन आणि ऑइल एक्स्ट्रॅक्शनच्या काही मशीन्स त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। त्या प्रकल्पामध्ये आपल्याला 60% अनुदान, प्रकल्प किमतीच्या 60% अनुदान भेटलेलं आहे। आणि सध्या सोयाबीनचं ऑइल आणि सोया DOC हे आपलं चांगलं रोज 20 टन पर डे या कॅपॅसिटीचा आपण प्लांट चालवतोय सध्याला। तर याच्यामध्ये पण आणखीन बऱ्याच कंपन्या उतरल्या तर त्यांना उत्पन्नाला खूप मोठी भर वाढेल आणि शेतीमालाला याच्यामुळे आपल्याला भाव देता येईल आणि FPO मध्ये जे काही सभासद आहेत त्यांना याचा मोठ्या प्रमाणात बेनिफिट होईल। तिकडे भिवंडी ताराबाई गोरले या महिला शेतकऱ्यांना 2 एकर शेतात विविध फळबाग फुलवली आहे। मात्र वातावरणातील बदलांमुळे या फळबागेवर आता रोगाचा प्रादुर्भाव झालाय। आंब्याला आलेला मोहर पडू लागलाय तर इतर झाडांचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे पिकांवर वारंवार कीटकनाशकांची फवारणी करावी लागते। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। आपण सध्या भिवंडी तालुक्यातील भोकरी या गावी आलो आहोत। या ठिकाणी एका शेतकऱ्याने 2 एकरामध्ये जवळजवळ 200 फळ झाडांची लागवड केलेली आहे आणि कशा प्रकारे लागवड केली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊ। आपण किती झाडं आणि कोणत्या प्रकारची झाडं लावलेली आहेत? 200 झाडं लावली आहेत। आंबा, पेरू, चिकू, नारियल, सीताफळ, पपई। आतापर्यंत काय या झाडातून तुम्हाला काय पीक मिळालंय? अजूनपर्यंत तरी नाही। किती वर्षे झाली ही झाडं लावली? 4 वर्ष झाली आहेत। सध्या जे वातावरणात बदल झाले, अवकाळी पाऊस किंवा थंडी पडली, याचा काय परिणाम? जवला मला मोर सगळा खरून गेला। असं करपून गेला सगळा। मग नंतर काहीच नाही मिळालं। आता मागच्या येतील मोर तेव्हा। मग आता काय तुम्हाला किती पीक मिळण्याची शक्यता आहे? तरी 2 लाखाचा व्हायला पाहिजे ना उत्तम। अच्छा, मग आता तुम्ही काय फवारणी वगैरे केली का याच्यावर? केले 3 टाइम फवारणी। कॅमेरामॅन वासुदेव शिंदेसह उमेश जाधव, झी मीडिया, भिवंडी। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कापूस वेचणीची लगबग सुरू आहे। मात्र कापूस वेचणीला महिला मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। वेळेवर कापूस वेचला नाही तर याची पत खालावणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। याबद्दलच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जो आहे तो कापूस वेचणीला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता सध्या कापूस वेचणीला मजूर जे आहेत ते भेटत नाही। त्यामुळे याचा मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसणार आहे। कारण मोठ्या प्रमाणात पांढरं सोनं जे आहे ते शेतामध्ये उभं आहे। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणातही पांढरं सोनं उभं असताना कापूस वेचणीला मजूर न भेटण्यामुळे हे पांढरं सोनं जे आहे ते आता शेतामध्येच पडून असलेलं पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो हे अशा प्रकारे जो आहे तो हा कापूस इथे बोंडातून लोंबलेला आहे। मात्र हा कापूस वेचणीला मजूर जे आहे ते मिळत नाही। आणखी 2 ते 3 दिवस जे आहे ते ढगाळ वातावरण राहणार आहे आणि काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळं वेचणीचे जे आहे ते दर सुद्धा वाढलेले आहे आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना जो आहे तो बसणार आहे। आणि त्यामुळे आता शेतकरी सध्या मजुरांच्या जुळवाजुळवीमध्ये लागल्याचं इथं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती। दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला फटका बसतोय। पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे कांदा उत्पादक चिंतेत सापडलेत। शेतकऱ्यांवर महागडी औषध फवारणी करण्याची वेळ इथं आलेली आहे। याबद्दलच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक तसेच कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड चिंतेमध्ये आहे। कारण की ढगाळ हवामानाचा थेट परिणाम कांदा व द्राक्ष पिकांवर होत आहे।
द्राक्ष पिकांपेक्षा कांद्याला ढगाळ हवामानाचा जास्त फटका बसत आहे. त्याचं कारण की कांद्यावर करपा रोग येत आहे आणि या करपा रोगामुळे कांद्याच्या पातीच्या ज्या माना आहेत त्या वाकड्या व्हायला लागल्या आहेत. आपण पाहू शकतो या कांद्याच्या चांदोड येथील कांद्याच्या शेतावरती आपण आलेलो आहोत. या ठिकाणी करप्याचा स्पष्ट प्रादुर्भाव आता दिसून यायला लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधी फवारणी करण्याची वेळ आलेली आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, चांदवड.